राजकारणात सत्ताधीश आणि विरोधक यांच्या गाठीभेटी या कधीच राजकारणाशिवाय होत नाही. सत्ता ही सर्वात महत्वाची असते. प्रत्येक जण या ना त्या मार्गाने सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच सत्तेतील आणि विरोधातील व्यक्तींच्या भेटीगाठी या कायम चर्चेत असतात. अशातच आणखीन एका भेटीची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार असणाऱ्या धैर्यशील मोहिते यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीची एवढी चर्चा का होतीये? भाजपमधून एनसीपी मध्ये गेलेले मोहिते पाटील नवीन पर्याय शोधतायत का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट. नुकतेच माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण मतदारसंघातील काही कामानिमित्त एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती असं स्पष्ट केलं. मात्र राजकारणात दोन राजकीय व्यक्तींची भेट ही कधीही अराजकीय नसते. त्यामागे काही ना काही राजकीय हेतू असतात. मुळात माळशिरस म्हटलं की मोहिते पाटील हे नाव आपसुकच येतं. काही तालुके आणि तिथं पारंपरिकरित्या वर्चस्व राखणारी घराणी या दोनही गोष्टी नाण्यांच्या दोन बाजूंसारखी असतात. लोकप्रतिनिधित्वाचं सर्वोच्च केंद्र ते कनिष्ठ पातळी सगळीकडे ही घराणी वचक ठेवून आपली घडी सांभाळतात. पण या गडीला देखील कधी ना कधी सुरुंग लागतोच. त्यामुळे शिंदेच्या भेटीमागे देखील असंच काहीसं कारण आहे का? मोहिते पाटील नवीन पर्यायास्पद आहेत का? असा प्रश्न आता उभा राहतोय. मुळात पिढ्यानपिढ्या एका हाती हुकूमत ठेवणाऱ्या मोहिते पाटलांच्या साम्राज्याला नक्की कोण सुरुंग लावतोय? धैर्यशील मोहिते यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ताच असं कोणतं महत्वाचं काम निघालं असेल? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर त्याचं उत्तर काही कालावधी मागे सोलापुरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात भाजपनं गेल्या काही कालावधीत मोठी मुसंडी मारली. नगर परिषदा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं सोलापुरात मोठं यश मिळवलं होतं. भाजपचं हे यश कुठे ना कुठे मोहिते पाटलांना धोक्याची घंटा म्हणता येईल. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासूनच या घराण्याचा स्थानिक राजकारणावर प्रभाव राहिला. त्यांच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील आणि आता धैर्यशील मोहिते राज्याच्या राजकारणात वजनदार पदे भूषवतात. वास्तवात धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत येण्या अगोदर भाजपमध्ये होते. मात्र 2024ला लोकसभेला तिकीट वाटपामुळे नाराज होत मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते निवडून देखील आले. मात्र यामुळे ते भाजपच्या मात्र बॅड बुकमध्ये आले. सध्या सोलापूरचे पालकमंत्री असणारे जयकुमार गोरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची कमान सांभाळत मोठी घोडदौड केली. त्यांना साथ मिळाली ती माजी आमदार राहिलेले राम सातपुते यांची. खरं तर मोहिते पाटील घराण्यातीलच रणजितसिंह मोहिते हे भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार आहेत. मात्र राम सातपुते यांनी त्यांच्यावर निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. त्यामुळं अगोदरच भाजपच्या डोळ्यांवर असणारं मोहिते पाटील घराणं भाजपच्या हिट लिस्टवर आलं. भाजपने यावर राम सातपुते यांना रसद पुरवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, ज्यात भाजपनं यश देखील मिळवलं. स्वतः राम सातपुते यांच्या पत्नी या जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आल्या. या निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यानं काही ठाणी राखली खरी, पण भाजपचा वारू ते पूर्णपणे अडवू शकले नाही. भाजपनं जिल्हा परिषदेवर विजय मिळवल्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेला निधी मिळवून देण्याबाबत वक्तव्य केलं, त्याची देखील सध्या सोलापूरच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यात गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण होण्याच्या चर्चा सुरू झालेल्या, ज्यामुळे मोहिते पाटलांना सत्तेत परतण्याची आशा दिसत होती. अशातच अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि सर्व चर्चा थंडावली. त्यामुळे आपसुकच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर सत्तेच्या परिघात जाण्याचं धैर्यशील मोहिते यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. धैर्यशील मोहिते हे सध्या खासदार जरी असले तरीही ते सत्तेत नाहीये. राजकारणात सत्ता ही सर्वात महत्वाची असते. मात्र भाजपवर नाराज होत भाजप सोडल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे धैर्यशील मोहिते यांच्यावर नाराज आहेत. त्यातच रणजितसिंह मोहिते यांच्यावर भाजपच्या कोट्यातून आमदार असून पक्षाच्या विरोधात गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोहिते पाटलांची घर वापसी ही जरा कठीणच आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेशी जवळीक साधण्यासाठी
मोहिते पाटलांसमोर एकनाथ शिंदे उत्तम पर्याय आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानं राष्ट्रवादीचं विलीनीकरण मागे पडलं. त्यामुळे राजकारणात मोहिते पाटील एकनाथ शिंदे यांच्या रूपानं आपल्यासाठी प्लॅन बी तयार करतायत का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे सोलापूरमधील आमदार उत्तम जानकर यांनी देखील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उदय सामंत यांची भेट घेतली. त्यामुळे धैर्यशील मोहिते यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे इतर नेते देखील आता पर्याय शोधतायत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या भेटीबद्दल सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र जे सुफडा साफ करायची वल्गना करत होते, त्यांचा सुपडा भाजपनं साफ केलाय. ते कुठेही गेले तरी हाताला फार काही लागण्यासारखं नाहीये. मात्र हा आधार शोधण्याचा शेवटचा प्रयत्न असू शकतो, असा टोला मारला. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत तुम्हाला काय वाटतं? विलिनीकरणाच्या चर्चा थंडावल्यामुळे राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आता सत्तेत परतण्यासाठी पर्याय शोधतायत का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.